शब्दलतिका या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. उषा ही कथा म्हणजे एका फुलणाऱ्या पण परिस्थितीने कोमेजलेल्या कळीच्या वेदना. आमचा वर्ग 8वीतून 9वीत गेला आणि वर्गातल्या जवळजवळ सगळ्याजणी परकर पोलक्यात दिसू लागल्या. आमच्या वेळी चुडीदार, पंजाबी, स्कर्ट, ब्लाऊज, सलवार कमीज हे असले प्रकार नव्हते. मग तिथं जीन्स, स्लॅक तर लांबच. शिवाय आत्ताच्या मुली किती मनमोकळेपणे वागतात, बोलतात, सगळ्या गोष्टीवर विनासंकोच चर्चा करतात. आमच्या वेळी असं काही नव्हतं. असं नव्हतं म्हणण्यापेक्षा आमचा स्वभावच नव्हता. घडघड बोलणं नाही, मनातलं सांगणं नाही, लाज, भीड, संकोच यातच आम्ही गुरफटलेल्या. आम्हाला आबोलेपणानं जास्त घेरलेलं असायचं. मात्र रोज रात्री देवाच्या आरतीनंतर त्या सुंदर भाव असलेल्या रेखीव मूर्तीकडे एकटेक बघत राहायचं. मनातल्या मनात देवाला सगळं सांगत राहायचं. हे मात्र एक व्यसनच होतं मला. बालपण सरत होतं. किशोरी अवस्था ओलांडून पुढच्या दालनात प्रवेश होत होता. रोजच्या रोज व्यवस्थित शाळेत जाणं, नियमित गृहपाठ करणं, पेटीचा क्लास, ड्रॉइंग परीक्षा, हिंदी संस्कृत परीक्षा, इंग्लिश गणितासाठी जादा तास, या दिवस कुठे संपायचा आम्हाला कळायचंच नाही. आणि अशा रीतीने वर्ष कसं निघून जायचं याचा पत्ताच लागायचा नाही. आमच्या शाळेवर आमचं जीवापाड प्रेम होतं. आमचे सर, आमच्या बाई आमचं दैवत होतं. आणि शाळेतल्या मैत्रिणी हे तर विश्वच होतं. उषा पहिल्या बाकावर बसणारी, नियमित शाळेत येणारी, पण फारशी कोणाला न बोलणारी, न मिसळणारी, जेवढ्यास तेवढंच बोलणारी, गहिऱ्या भावापूर्ण डोळ्याची उषा मला खूप आवडायची. 10 मिनिटाच्या सुट्टीत, मधल्या सुट्टीत डिफिकल्टीज विचारायला यायची, ते पण कधी कधी. पण तिचं माझं बोलणं तितपतच, फक्त अभ्यासापुरतंच. बहुतेक मुलींच्या चेहऱ्यावर घरची सुखसंपन्नता दिसत असे, पण उषाच्या चेहऱ्यावर आर्थिक ओढाताण स्पष्ट दिसायची. आमच्या वेळी रोज युनिफॉर्म नव्हता, फक्त शनिवारी घालायचा. एरवी सर्वांच्या फ्रॉकमध्ये विविधता असायची, पण उषाच्या चिटाच्या कापडाचे 2 फ्रॉक ठरलेले असायचे. आज एक तर उद्या तो. तर रोज व्यवस्थित शाळेत येणारी उषा यायची एकदम बंद झाली. आता एक दिवसही शाळा बुडवून चालत नाही. शाळेचे नियमच आहेत तसे. पण 48 वर्षापूर्वी घरी पाहुणे आले, त्यांना वाढायला घरी थांबा, भावाला भर नाही, बुडवा शाळा, आईला शिवायचं नाही, जाऊ नकोस आज, असं चालायचं. शाळा बुडवावी असं कधी चुकूनही मनात येत नसे, पण काही काही कारणाने शाळा बुडवायची किंवा बुडवावी लागायची, एवढंच खरं. उषा लागोपाठ 7-8 दिवस शाळेत आली नाही. तेव्हा मात्र ती शाळेत का आली नाही याची जबाबदारी बाईंनी माझ्यावर टाकली, कारण मी मॉनिटर होते. शरयू, कोणाला तरी घेऊन उषाच्या घरी जाऊन ये. का येत नाही ती? बरं नाही का तिला? बघून ये. हा तिचा पत्ता. बाईने एका कागदावर उषाचा पत्ता लिहून दिला. जेव्हा तो पत्ता मी घेतला तेव्हा काही फोन नव्हते, उचल रिसिव्हर की कर डायल असं काही नव्हतं. शिवाय घरही तसं जवळजवळच होतं. अगदी शहराच्या 2 टोकाला जायचं म्हटलं तरी तेही अंतर आव्याकतच असायचं. मी वर्गातल्या वत्सला पंडितला घेऊन पत्ता शोधत विचारत
तिच्या घरी गेली. घराच्या दारात उभी राहिलो. दार लोटलेलंच होतं, पण आत एकदम शिरायचं कसं? कडी वाजवली. बराच वेळ थांबून कुणीच येत नाही पाहून हळूच दार लोटलं. अंधारी खोली. कोपऱ्यात चुलीवर एक बाई स्वयंपाक करत होती. बहुतेक ती उषाची आईच असावी. आम्ही उषाच्या मैत्रिणी. आम्हाला बाईंनी पाठवले. मग या की. उषा किती दिवसात शाळेत आली नाही म्हणून आलोय आम्ही. कुठे आहे ती? एका दमात विचारायचं ते विचारून टाकलं. उषाचं लगीन झालंय. लग्न? होय. आम्हाला मोठा धक्काच बसला. जणू डोक्यात कोणीतरी बॉम्ब टाकला होता. हतबद्ध होऊन मी आणि वत्सला एकमेकांकडे बघतच राहिलो. उषाचं लग्न? कधी? कुठे ती? कसेबसे उघडे शब्द बाहेर पडले. तोंडातून शब्द फुटत नव्हता. हितच शेजारच्या आळी तिचं सासर आहे. जावा तिकडं. मग तिच्या आईने सांगितलं, असं जा तसं जा, शनीच्या देवळाजवळून जा, समोरच तिचा वाडा. त्या घरातून आम्ही बाहेर पडलो. पण उषाच्या सासरी जावं का काय करावं आमचा काही निर्णय होईना, की तिच्याकडे जायचा धीरही होईना. जायच्या नुसत्या कल्पनेनंच छातीत धडधडायला लागलं होतं. घशाला कोरड पडली होती. शेवटी मनाचा हिया करून जायचं ठरवलं. घर लगेचच सापडलं. दरवाजा उघडाच होता. मोठा जड दरवाजा, त्याला पितळी खुंट्यात ठोकून बसवलेल्या, दाराला तोरण लावलेलं. आत बऱ्यापैकी मोठं अंगण होतं. मधोमध तुळशी वृंदावन, कडेनं कर्दळ गुलाबाची रोपं, जुईची वेलं. अंगणाच्या पुढे ओसरी, ओसरीवर झोपाळा, झोपाळ्यावर एक प्रौढ गृहस्थ बसलेले, पायानं झोका देत. उषा आहे का? कोण तुम्ही? झोका थांबून त्या ग्रस्ताने विचारलं. उषा आमची मैत्रीण आहे. आम्ही तिला भेटायला आलो आहे. कसंबसं धाडस गोळा करून सांगितलं. त्यांनी आपल्या माझघराच्या दिशेने बोट केलं. माझघर ओलांडून आम्ही आत गेलो. स्वयंपाक खोली धुरानं गच्च भरली होती. फुंकुनीने फुंकून फुंकून उषाच्या कपाळावर घाम टपटपून भरला होता. बाजूला 4 वर्षाचा एक आणि 2 वर्षाचे 2 असे दोघे जेवत होती. आम्हाला पाहताच उषाचे डोळे भरून आले. फुंकणी खाली ठेवून धावत येऊन उषानं गच्च मिठी मारली. तिच्या भावपूर्ण गहिऱ्या डोळ्यातून आसवाची अखंड धार लागली होती. काय होतं त्या अश्रूत? अगतिकता, असहाय्यता, दुर्बलता की आणखी काही? आम्ही मूकपणे त्या अश्रुधारात भिजत होतो, कासावीस होत होतो. लग्नाचं कुतूहल जाऊन ती जागा आता उषाबद्दलच्या काळजीने घेतली होती. उषा, लग्न झालं तुझं? कापऱ्या आवाजात विचारलं. हो. नवरा? तिनं बाहेर झोपाळ्याकडे बघितलं. तो म्हणजे ते? अभावितपणे तोंडून शब्द बाहेर आले. बापरे! आता माझी नजर त्या मुलांवर स्थिरावली. तो अर्थ जाणून घेत उषा म्हणाली, माझे वडील कर्जात बुडाले होते. घरात होतं नव्हतं ते सावकार घेऊन गेला. तेव्हा यांनी खूप मदत केली. काय करणार? हळू आवाजात उषा सांगत होती. आता मात्र मला रडू फुटेल असं वाटायला लागलं. भ्रमिष्ठावस्थेत कशी बशी घरी आले आणि आईच्या कुशी शिरून खूप रडले, खूप रडले, खूप रडले. अगदी मोठ्याने गळा काढून ओक्साबोक्सी रडली. कदाचित लग्न ठरल्यावर उषाही अशीच रडली असेल, पण कोणाच्या कुशीत? धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास
नक्की सबस्क्राईब करा.